संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरेश धसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। विरोधकांच्या मागणीनंतर उशिरा का होईना धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं। आता मुंडेंविरोधात सुरेश धस यांनी ईडी कारवाईचा इशारा दिला। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेल्या घोटाळ्यांची मालिका ईडीकडे सोपवणार आहे असं धस यांनी सांगितलंय। त्यामुळे मंत्रिपद गमावलेल्या मुंडेंच्या अडचणी आणखी वाढणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। पाहूया। धनंजय मुंडेंविरोधात सुरेश धसांची ईडीकडे धाव। ईडीला पत्र लिहून पुरावे देणार धस आक्रमक। माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात। धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर आता मुंडेंसमोर नवं संकट घोंगावतंय। कृषी विभागातल्या घोटाळ्याची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय। ईडीला पत्र लिहून मुंडेंच्या कार्यकाळातील घोटाळ्याची माहिती देणार असल्याचंही धसांनी सांगितलंय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडनं 200 कोटींची रक्कम उचलली। कागदपत्रांच्या आधारे मुंडे आणि कराडच्या घोटाळ्याची पोल खोल करणार असल्याचा इशारा धस यांनी दिलाय। त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निशाणा साधलाय। केलेल्या पापांचा हिशेब द्यावाच लागेल म्हणत जरांगेंनी चौकशीची मागणी केली आहे। लय खाल्ला असं होते आणि काय घेतो तू पण इतकेले चायला इथं लोकांना 500 रुपये बघायला मिळाला आणि मोटरसायकलचा टायर बदलत आहे ना आणखी इतकेले पैशाचं कायच करीत होती। कसं गोड लागत होतं त्या टायमाला खायला। आता फेडायची वेळ आली तर आता पळतोय। डोळे आले कुठं काय आलं नरडं दुखायला लागलं कुठं काय दुखायला लागलं काय उपयोग आहे का आता नियतीला मान्य नाही आता पाप फेडात लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मात्र यावरून सुरेश धसांनाच टोला लगावला। मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना परांजपेंनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कारनाम्यांची आठवण करून दिली आहे। आमदार सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याबाई याचे जे काय पहिले मारहाणीचा व्हिडिओ आला, हरणाची शिकार करून हरणाचं मटण हे सुरेश धस यांना दिलं जातं अशा प्रकारचे देखील आरोप झाले। या सगळ्या आरोपांची देखील सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावावी। तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या तक्रारीनंतर योग्य कारवाई होणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। 200 कोटीचा एक नवीन घोटाळा देखील समोर आला आहे। आरोप केले त्यांच्यावर की कराड आणि त्यांनी दोघांनी मिळून 200 कोटी रुपये उचलले। त्याच्याबद्दलची मला माहिती नाही। त्यांनी जर तक्रार केली तर निश्चित त्याची चौकशी केली जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या विरोधात रान पेटवलं। वाल्मिक कराडला मुंडेंचा आशीर्वाद असल्याचे आरोप त्यांनी केले। त्यानंतर आता धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। देशमुख हत्या प्रकरणातल्या धसांच्या लढाईला मोठं यश आलं। देशमुख हत्या प्रकरणावरनं मुंडेंना सळो की पळो करून सोडणाऱ्या धसांनी आता ईडी चौकशीचा इशारा दिलाय। त्यामुळे मंत्रिपदावरनं पाय उतार झालेल्या धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। शुभम कोळीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।